नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखादा असलेला रस्ता अचानक जर बंद करण्यात आला तर काय करावं? आता जेव्हा रस्ता किंवा त्या संदर्भात वाद उद्भवतो तेव्हा दाद मागण्याकरता मुख्यतः 2 ठिकाणं असतात. एक आहे मामलतदार कायद्याअंतर्गत तहसीलदार म्हणजे मामलेदाराकडे किंवा इजमेंट कायद्याअंतर्गत दिवाणी न्यायालयाकडे. आता तहसीलदार आणि दिवाणी न्यायालय याच्यापैकी तहसीलदार यांच्याकडे तुलनेने जलद सुनावणी आणि निकाल होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा एखादा अस्तित्वातला रस्ता बंद केला जातो तेव्हा मामलेदार कायदा कलम 5-6 अंतर्गत आपल्याला तहसीलदाराकडे दाद मागता येते आणि ज्या असलेला रस्ता बंद करण्यात आलेला आहे किंवा त्याला अडथळा करण्यात आलेला आहे तो काढून टाकण्याचा अर्जसुद्धा तहसीलदाराकडे करता येतो. तहसीलदाराकडे एकदा अर्ज करण्यात आला की त्या प्रकरणाची सुनावणी, साक्षी पुरावे, आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी वगैरे सगळं करून तहसीलदार या संदर्भात निकाल देऊ शकतात. शक्यतोवर असा अर्ज करताना त्या रस्त्याचं अस्तित्व दाखवणारा कागदोपत्री पुरावा किंवा तो रस्ता असल्याचं सांगणाऱ्या लोकांचं शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट आपण आपल्या अर्जाबरोबर दाखल केलं तर त्या अर्जाची आपली गुणवत्ता जी आहे ती आपोआप वाढत असते. म्हणून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा असे कागदोपत्री पुरावे किंवा शपथपत्र अर्जाच्या सोबतच दाखल करावे. आणि तहसीलदाराकडे जर तुम्ही तुमची बाजू सिद्ध केली तर तुमच्या रस्त्याला असलेला अडथळा काढून टाकण्याचा आदेश तहसीलदार निश्चितपणे देऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, एखादी जमीन आपल्या ताब्यात आहे मात्र त्याच्यावर कूळ म्हणून भलत्याचं नाव लागलेलं आहे तर काय करायचं? आता बरेचदा काय होतं, हे जेव्हा सगळे महसुली अभिलेख बनवले जातात त्यावर काही नोंदी केल्या जातात आणि त्या वेळच्या वेळी किंवा नियमितपणाने अपडेट किंवा अद्ययावत केल्या जात नाही. त्यामुळेच काही जमिनी प्रत्यक्षात भलत्याच व्यक्ती कसत असतात तरीही त्या जमिनीकरता पूर्वी कधी जेव्हा कूळ लागलं असेल त्याच लोकांचं नाव कायम राहतं. आता एखाद्या जमिनीकरता एखादी व्यक्ती कूळ आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार तहसीलदाराला आहे. साहजिकच जेव्हा आपण एखादी जमीन प्रत्यक्ष कसत असू आणि त्या जमिनीवर कूळ म्हणून भलत्याचंच नाव लागलं असेल तर ती जमीन आपण कसत असल्याने आपलं नाव कूळ म्हणून जाहीर करावं आणि त्याचबरोबर कूळ म्हणून ज्यांचं नाव लागलेलं आहे त्यांचा त्या जमिनीशी किंवा जमीन कसण्याशी काहीही संबंध नसल्याने ते या जमिनीकरता कूळ नसल्याचं जाहीर करून मिळावं असा अर्ज तुम्ही तहसीलदाराकडे करणं हे आवश्यक आहे. एकदा तुम्ही अर्ज सादर केला, त्याच्यावर सुनावणी झाली, साक्षी पुरावे झाले, तुमचं म्हणणं तुम्ही गुणवत्तेवर सिद्ध केलं की जे कुळाचं नाव उगीचच त्या अधिकार अभिलेखामध्ये राहिलेलं आहे ते नाव काढून टाकण्याचं आणि तुम्हाला कूळ म्हणून घोषित करून तुमचं नाव कूळ म्हणून दाखल करण्याचा आदेश देण्याचे अधिकार तहसीलदाराकडे निश्चितपणे आहेत. आणि तुमची बाजू सिद्ध झाली तर एकाच अर्जाच्या एकाच निकालामध्ये बिनकामाच्या कुळाचं नाव काढून टाकणं आणि तुमचं नाव कूळ म्हणून लागणं या दोन्ही गोष्टी होऊ शकतील. याच्याकरता 2 स्वतंत्र प्रकरणं करण्याची किंवा चालवण्याची अजिबात आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न आहे, मोकळ्या जागेवर जर कोणी अतिक्रमण केलं तर काय करायचं? आता आपल्याकडे मालकी आणि ताबा ह्या दोन्ही गोष्टींना कायदेशीर दर्जा दिलेला आहे आणि कायदेशीर दर्जाबरोबर कायदेशीर संरक्षण हे आपोआपच येतं. साहजिकच जेव्हा कोणी मोकळ्या जागेवर अतिक्रमण करतं तेव्हा त्याचं अतिक्रमण काढून टाकण्याकरता आपण विविध शासकीय कार्यालयांमध्ये तक्रारी करू शकता. शासकीय कार्यालये त्या बाबतीत त्याच्यावर दंडात्मक आणि ती निष्कासनाची कार्यवाही करू शकतील. मात्र समजा शासकीय कार्यालयांकडनं अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर तुम्ही याच्याकरता दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू शकता. त्या दिवाणी दाव्यामध्ये अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला
आणि जर तुम्ही तक्रार करूनही तुमच्या तक्रारीची दखल घेतली नसेल तर संबंधित शासकीय कार्यालय किंवा अधिकारी यांना सुद्धा पक्षकार करू शकता आणि या दाव्याची एकदा सगळी सुनावणी झाली आणि ते बांधकाम किंवा अतिक्रमण असल्याचं जर सिद्ध झालं तर ते अतिक्रमण काढून टाकण्याचा किंवा निष्कासनाचा आदेश न्यायालय करू शकते आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणीमार्फत तुम्ही ते अतिक्रमण काढून आपली जागा मोकळी करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, स्वकष्टार्जित मालमत्तेत मुलीचा हक्क असतो का? आता स्वकष्टार्जित मालमत्ता याचा अर्थच असा आहे की आपण आपल्या स्वतःच्या पैशाने कमावलेली किंवा खरेदी केलेली मालमत्ता. स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये त्या मालकाला 100% पूर्ण अधिकार असतात आणि स्वकष्टार्जित मालमत्तेचा मालक हयात असेपर्यंत त्याच्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये कसलाही कोणत्याही स्वरूपाचा अधिकार अजिबात नसतो. स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाचं निधन झालं आणि जर त्यांनी मृत्यूपत्र वगैरे काही तजवीज केलेली नसेल तर त्या मालकाच्या वारसांना वारसा हक्काप्रमाणे त्या मालमत्तेमध्ये हक्क मिळेल. मात्र स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकांनी निधनापूर्वी मृत्यूपत्र करून आपल्या मालमत्तेचं काय व्हावं, ती कोणाला मिळावी या संदर्भात यथायोग्य आणि कायदेशीर तजवीज केलेली असेल तर त्या तजवीजीप्रमाणेच ती मालमत्ता त्या लाभार्थ्याला मिळेल. आणि काही प्रसंगी समजा मालकांनी वारसांना डावललं असलं तरी त्या बाबतीत वारसांना आमच्याच पूर्वजांनी आम्हाला मालमत्तेतनं डावललं किंवा बेदखल केलं याची तक्रार करता येणार नाही, कारण ती मालमत्ता ही वडिलोपार्जित नव्हती तर स्वकष्टार्जित होती आणि त्याचं आपल्या हयातीत किंवा आपल्या हयातीनंतर काय करावं किंवा काय व्हावं याचा निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार त्या मालकालाच असतात. त्यात कोणीही हस्तक्षेप किंवा विरोध करू शकत नाही. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.